नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, बघूयात आपण आजच्या मार्केटचा अपडेट आणि उद्याच्या मार्केटच्या लेवल काय आहेत. ठीक आहे. जर आपण बघितलं सगळ्यात अगोदर आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे, तुम्ही जर जॉईन केला नसाल नक्की जॉईन करा. ओके. ज्यावर आपण शेअर मार्केटचे स्टडी रिलेटेड ज्या काही माहिती असतात ते आपण शेअर करत असतो. प्लस जर कोणते प्रॉफिटेबल स्टॉक असतील तेही आपण या ग्रुपवर शेअर करत असतो. ठीक आहे. सो नक्की जॉईन करून घ्या ग्रुप. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा डायरेक्टली तुम्ही सर्च करून सुद्धा जॉईन करू शकताय. ओके. हाही ग्रुप आहे आणि ऑप्शनचा पण ग्रुप आहे ज्यावर आपण ऑप्शन ट्रेडिंग बद्दल माहिती शेअर करतो. सो हा सुद्धा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. सो जर आपण निफ्टी बघितलं, आज पूर्ण मार्केट जर पाहिलं आपण डाऊन ट्रेंड मध्ये होतं, राईट. आणि आज एक्सपेक्टेड होतं की मार्केट हे पॉझिटिव्ह राहील किंवा ओपनिंग पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे. मार्केट पॉझिटिव्ह राहील नाही, बट ओपनिंग पॉझिटिव्ह होईल ही एक्सपेक्टेशन होती. बट मार्केट साइडवेज ओपन झालं. त्यानंतर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. आता याचं रिझन काय आहे? एवढं खास कोणतं रिझन आता तरी दिसत नाहीये. ठीक आहे. आणि नॉर्मली जसं मार्केट आहे तसंच आहे. याच्यावर दिल्ली इलेक्शनच्या रिझल्टचा आज तरी काही इफेक्ट पाहायला मिळाला नाहीये. ओके. तर आपण बघूयात. आपल्याला इंट्राडे करायचंय तर इंट्राडे नुसार आपण त्याच्या लेवल्स बघणार. आज सपोर्ट ब्रेक झाला, त्यानंतर आपण पी साइड ट्रेड केला. जर तुम्ही बघितलं असाल, ठीक आहे, पीईचा ब्रेकडाऊन ट्रेड जो आहे म्हणजे ब्रेकआउट ट्रेड आपण इथे शेअर केला होता. 160 चा जो पीई होता 192 हाय केला वन साइड 15 मिनिट मध्ये. सो यामध्ये पीई साइड ट्रेड आपण फ्री ग्रुपला पण शेअर केला होता. ओके. कोण कोण ट्रेड केला नक्की सांगा. ओके. सो यानुसार इंट्राडे मध्ये पी साइड ट्रेड झाला सुरुवातीला, त्याच्यानंतर मार्केट इथे राहिलं साइडवेज. सो उद्यासाठी जर आपण बघितलं, सो आता मार्केट कसंही आज डाऊन आलेलं आहे. सो जर समजा निफ्टी या लेवलला 23,230 हा निफ्टीला सपोर्ट आहे. समजा मार्केट इथपर्यंत आलं उद्या किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर इथून सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत, हाय चान्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर निफ्टी गॅप मागे एक राहिलेला आहे पण तो छोटा गॅप आहे. ठीक आहे. सो एकदम त्या लेवलला मार्केट जाण्याचे चान्सेस नाहीये. बट 23,230 मेन सपोर्ट आहे. त्यामुळे इथून आपल्याला एक अपसाइड मुवमेंट पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर जर आपल्याला समजा उद्या ओपन झालं गॅपअप मध्ये, ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, वर रेजिस्टन्स आहे 23,600चा. 600 ब्रेक झालं तर 690 पर्यंत, 800 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो, है ना. कारण मार्केट एका ट्रेंड सध्या एका रेंज मध्येच आहे, म्हणजे ही पूर्ण काय झाली, रेंज तयार झाली. सो ह्या लेवलला येणार मार्केट, पुन्हा सपोर्ट घेऊ शकतंय. सो ह्या लेवलला आपल्याला लक्षात ठेवायचंय. 23,230 या लेवलला लक्षात ठेवायचं आपल्याला निफ्टीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये काय चालू आहे. सो जर पाहिलं बँक निफ्टी थोडा पॉझिटिव्ह होता, जसं बँकेचे शेअर कोटक बँक वगैरे पॉझिटिव्ह होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं बँक निफ्टी पॉझिटिव्ह आणि साइडवेज मध्ये होता. सो बँक निफ्टी जर खाली आला ना तर बँक निफ्टीला जी लेवल आहे डाऊन साइडला, सगळ्यात अगोदर सपोर्ट आहे 49,500चा. जर हा ब्रेक झाला तर बँक निफ्टी सडनली 250 पर्यंत येऊ शकतो. ठीक आहे. आणि इथून सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत. सो बँक निफ्टीवर लक्ष ठेवा. डाऊन ट्रेंड झाला तर 49,250 ही लेवल आहे सपोर्ट लेवल. सो त्यामुळे इथपर्यंत येण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत. ओके. सो ही लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि अपसाइड बघितलं तर अपसाइड अजून कन्फर्म लेवल नाहीये. इंट्राडे नुसारच आपण अपसाइडचा प्लॅन करणार. ठीक आहे. आणि आजचा जो झोन आहे 50,050, तर याच्यावर मग आपण शॉर्ट साठी आपण बघू शकतो अपसाइड मुवमेंट 50,600 पर्यंत. ठीक आहे. सो या लेवल आहेत बँक निफ्टीसाठी. सो 50,600 अपसाइडला आणि 49,250 हा मेन सपोर्ट आहे बँक निफ्टीला. सो या दोन लेवल आपल्याला उद्या चेक करायच्या आहेत बँक निफ्टीमध्ये. स्टॉक बघितला तर आज आपण सारेगामा लिमिटेड या स्टॉकमध्ये ब्रेकआउट ट्रेड घेतला होता. ठीक आहे. 540च्या जवळ आपण ग्रुपला पण शेअर केला आहे. सो 545 गेला स्टॉक, त्यानंतर रिव्हर्सल मिळालं. यामध्ये इव्हेंट चालू आहे. ठीक आहे. सो त्यामुळे आपल्याला याच्यात रिव्हर्सल पाहायला मिळालं. याचा जो आपला स्टॉप लॉस होता 532 तो एसएल हिट झाला. आणि नंतर बघा या स्टॉकने इथून जबरदस्त त्याच लेवलला स्टॉक येऊन
काय झाली, मुवमेंट दिला आहे. ठीक आहे. सो या स्टॉकवर तुम्ही नक्की वॉच ठेवा ब्रेकआउट नंतर, 550च्या ब्रेकआउट नंतर. ठीक आहे. कारण 40-45 खूप वेळेस हा स्टॉक रिव्हर्स झाला. या लेवलला जर पुन्हा आता ह्या लेवलला ब्रेक केलं तर हा स्टॉक थांबणार नाही नॉर्मली. ठीक आहे. सो त्यामुळे या ब्रेकआउटला लक्ष ठेवू शकता तुम्ही पण. त्याच्यानंतर अजून एक स्टॉक आहे ज्यावर तुम्ही स्टडी करू शकता, तो आहे चंबल फर्टिलायझर. ठीक आहे. त्याच्यानंतर अवंती फीड्स. हे काही स्टॉक्स आहेत ज्यात आपण स्टडी करू शकताय. याचे चार्ट बघून तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करा. ओके. सो हे दोन स्टॉक, चंबल फर्टिलायझर, अवंती फीड्स, सारेगामा, हे 2 ते 3 स्टॉक आहेत ज्यात आपण उद्या वॉच ठेवणार आहोत. ब्रेकआउट मिळाला, योग्य लेवलला स्टॉक मिळाला तर आपण याच्यामध्ये बाईंगचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. बाकी जे अपडेट असेल ते आपण शेअर करूयात आपल्या ग्रुपला. ग्रुप नक्की जॉईन करा. स्टॉकचा जो ग्रुप आहे तो आहे हा एसपी स्विंग ट्रेडर. हा नक्की जॉईन करून घ्या. आणि अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि प्राइस ऍक्शनचा व्हिडिओ आपण शेअर केला आहे, पार्ट नंबर 2. जर तुम्ही पाहिला नसेल अजूनही तर नक्की बघून घ्या. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. सो नक्की बघा. आणि अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. आणि जर जास्त कमेंट आल्या तर त्याच्यावर नक्कीच आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊयात. सो धन्यवाद. भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.